होते महाभारतीच्या पदस्पर्शाने भावाने चोरीत झालेली घोडी रंजनगाव नगरीमध्ये रंजनगाव नगरीमध्ये दक्षिणमुखी नगरीतील सगळे अगदी लगेचच मंगळमूर्ती ग्रामविकास चॅनलचे सभेचे आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केले गेलेले आहे प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी मंदिरा गणपती मंदिरामध्ये फुटलेला आहे या ठिकाणी उमेदवार आणि फक्त पॅनल करून आपल्याला विनंती असेल आपण त्यांच्यावरती यायचे उमेदवार सर्व उमेदवारांना विनंती असेल त्यांच्यावरती यायचे त्याप्रमाणे पॅनल करून आपल्याला विनंती असेल त्यांच्यावरती यायचे माता वडिलांना खुर्चीवरती बसण्यासाठी जागा द्या समोरच्या बाजूला भरपूर त्या ठिकाणी जागा आहे विनंती असेल लागणार ते खुर्चीचं हा ते काय समोर जाऊन बसायचं समोर जाऊन बसा मंगळमूर्ती ग्रामविकास पॅनल सर्व उमेदवार आपल्याला विनंती असेल त्यांच्यावरती यायचे बाकीच्या माता भगिनींना सूचना असेल तर समोरच्या बाजूला खाली बसून घ्या विनंती आहे समोरच्या बाजूला भरपूर जागा आहे यमुनाबाई भागचंद खेडकर आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचंय दोन नंबर वार्ड श्रीकांत आबासाहेब पाटील पाचुंदकर नम्रता संदीप शिंदे या ठिकाणी रांजणगाव गणपती लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर आणि त्यांची संपूर्ण बॉडी या ठिकाणी मंचावरती यायचंय या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित उमेदवार होणारे उमेदवार या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्याला विनंती असेल मंचावरती यायचंय सर्व विद्यमान सदस्य सर्वांना विनंती असेल मंचावरती यायचंय या ठिकाणी विद्यमान सर्व सदस्य आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय नीलमताई पाचुंदकर पाटील आपल्याला विनंती आहे त्याचप्रमाणे हिराबाई खेडकर आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचंय सन्माननीय सौभाग्यवती रंभाताई फंड आपल्याला विनंती असेल मंचावरती यायचंय स्वातीताई भानुदास शेळके त्याचप्रमाणे सुरेखाताई प्रकाश लांडे त्याचप्रमाणे सुजाताताई पंडित लांडे विलासरावजी आडसूळ त्याचप्रमाणे अजय सेठ गलांडे
विनंती आहे या ठिकाणी मंचावरती यायचंय। सुप्रियाताई लांडे आपल्याला विनंती आहे। त्याचप्रमाणे आकाश शेठ बत्ते, बाबासाहेब लांडे विनंती आहे मंचावरती यायचंय। आनंदा तुकाराम खेडकर सर्व सदस्यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। सर्व सदस्य आपल्याला विनंती आहे। अर्चनाताई संदीप पाचुंदकर विनंती आहे मंचावरती यायचे। संदीप शेठ पाचुंदकर मंचावरती यायचे। विविध कार्यकारी सोसायटी चालू संचालक मंडळ आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचंय। विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ आपल्याला विनंती असेल मंचावरती यायचंय। महेश बापू फंड, सन्माननीय राजेशजी लांडे आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचंय। विनायक शेठ खेडकर मंचावरती यायचे। विनायक शेठ खेडकर, कैलास शेठ सावळेराम लांडे, सन्माननीय धनंजय शेठ पवार चला मंचावरती यायचे। मेजर पंडित लांडे आहेत का? आपल्याला विनंती आहे मंचावरती या। गोरक्ष मामा गादादे मंचावरती यायचे। गोरक्ष मामा गादादे, सन्माननीय मेजर रामभाऊ लांडे, त्याचप्रमाणे हनुमंतजी लांडे, फक्कडरावजी धुमाळ संचालक आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे। पंडित शेठ लांडे आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे। प्रसिद्ध गाडा मालक बबनराव बाबूराव पडवळ आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे। या ठिकाणी नितीन काका लांडे, त्याचप्रमाणे सन्मान्य संभाजी मामा शेळके मंचावरती यायचे। सुभाषरावजी लांडे मंचावरती यायचे। यानंतर या ठिकाणी 2023-28 सार्वत्रिक निवडणूक प्रास्ताविक करण्यासाठी हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य, प्रसिद्ध गाडा मालक, माजी उपसरपंच सन्मान्य संपत शेठ खेडकर आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण प्रास्ताविक करायचंय। हॅलो, आज या ठिकाणी महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या रांजणगावच्या भूमीमध्ये रांजणगावची सार्वत्रिक निवडणूक 2023-2028 सुरू झालेली आहे। आपण कुठल्याही कामाची सुरुवात करताना गणेशाचं पूजन करून आपल्या कामाची सुरुवात करत असतो। आपण त्या ठिकाणी गणपतीच्या मंदिरामध्ये गणपतीची महाआरती करून
महागणपतीला श्रीफळ वाढून त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तदनंतर या ठिकाणी दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर या ठिकाणी सभेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत निवडणूक मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत आहोत. या पॅनलचे नेतृत्व रांजणगावचे आदर्श पुरस्कार विजेते आदर्श सरपंच, रोकडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष, समाजभूषण पुरस्कार विजेते भीमाजी अप्पा सदाशिव खेडकर, त्याचप्रमाणे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शिरोर पंचायत समितीचे उपसभापती आणि खऱ्या अर्थानं रांजणगावच्या जडणघडीमध्ये कुठल्याही राजकीय क्षेत्रातलं काम असू द्या, धार्मिक क्षेत्रातलं काम असू द्या, ह्या कुटुंबाला विचारल्याशिवाय कुठलंच पान हलत नाही असे आबासाहेब पाटील पाचुंकर. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं रांजणगावच्या उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खूप मोठं आहे, शिरोर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, शिरोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मानसिंग भैया पाचुंकर पाटील, या 3 प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवत आहोत. खरं जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामपंचायत विकास करत असताना लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर यांच्या माध्यमातून आमची सर्व बॉडी असेल, सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या माध्यमातून, त्यामध्ये ग्रामसेवकांचा देखील खूप मोठा महत्त्वाचं योगदान असतं. सर्जेरावने विकास कामं करण्यासाठी निस्तार रपाटा लावलेला होता. या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूला जी ग्रामपंचायतची इमारत दिसते सुसज्ज, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते. त्यांनी देखील अतिशय कौतुक केलेले, तर इतकी सुंदर आणि देखणी इमारत या ठिकाणी या बॉडीने केलेली आहे. स्मशानभूमीचा प्रश्न असेल तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्यात या सर्जेराव खेडकर आणि संपूर्ण बॉडीला यश आलेलं आहे. देवाच्या वाडीच्या स्मशानभूमीचा प्रश्न असेल, महिला अस्मिता भवन असेल, रोड असतील, रस्ते असतील, लाईटचे प्रश्न असतील, सर्व सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम सर्जेरावने केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता परत एकदा निवडणूक लागलेली आहे. त्यानुसार वार्ड क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून खेडकर गणेश सोमनाथ हे निवडणूक लढवत आहे. त्यांनी उभं राहून नमस्कार करायचा आहे. सरपंच या ठिकाणी सुवर्णाताई ज्ञानेश्वर वायदंडे यांचं चिन्ह आहे नारळ. ह्या आपल्या पॅनलकडनं सरपंच पदाची निवडणूक लढवत आहे. त्यांनी उभं राहायचं आणि नमस्कार करायचा आहे. उभं राहा 2 मिनिटं. सर्व महिलांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्या नीलमताई श्रीकांत पाटील पाचुंदकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव पाचुंदकर पाटील, आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचे. त्याचप्रमाणे माजी संचालक काळूराम सेठ पाचुंदकर हुंडेकर, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचे. पोलीस पाटील बाळासाहेब पाचुंदकर, आपल्याला विनंती आहे मंचावरती यायचे. वार्ड क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार आहेत पेप्सिको कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश शेठ सोमनाथ खेडकर. सर्वसाधारण पुरुषमधून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. त्यानंतर सर्वसाधारण महिलांमधून निवडणूक लढवत आहेत खेडकर वर्षाताई धनंजय. त्यांचं चिन्ह आहे किटली. तदनंतर दुसरे उमेदवार सर्वसाधारण महिला आहेत. दुसरे उमेदवार आहेत हरिभक्तपरायण विलास महाराज खेडकर यांच्या सुनबाई खेडकर यमुनाताई भाक्षण. ह्या सर्वसाधारण महिला म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे अंगठी. टाळ्या वाजवा टाळ्या. तदनंतर वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार आहेत पुणे जिल्हा भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, युवकांचं नेतृत्व श्रीकांत पाटील पाचुंकर.
यांचं चिन्ह आहे अंगठी. त्यांचा सन्मान करा, सन्मान करा. त्यानंतर वार्ड क्रमांक 2 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मंगलमूर्ती पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. रॉयल ग्रुपचे सर्व शिंदे यांच्या सुविद्य पत्नी शिंदे नम्रताताई संदीप यांचं चिन्ह आहे किटली. त्यानंतर वार्ड क्रमांक 3 उमेदवार आहेत मोरया लॉजिस्टिकचे सर्व रांजणगावचे सुपर फायनल सम्राट ज्यांचं बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव होतं कैलासवासी ज्ञानेश्वर धोंडेबा पवार यांचे पुतणे शरद तुकाराम पवार. तत्मांच्या सुनबाई मनीषाताई गणेश पाचुंकर पाटील ह्या वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहेत. हरिभक्तपरायण शहाजी महाराज शेळके यांच्या भाऊजाई सौभाग्यवती शोभाताई रमेश शेळके ह्या वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांची चिन्ह आहे किटली. मनीषाताई मोहन लांडे व्हाईस चेअरमन रांजणगाव हितकारकारी सोसायटी यांना विनंती आहे स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 4चे सर्वसाधारण पुरुषमधून उमेदवार आहेत आमचे मित्र संत्रा व्यापारी भाऊसाहेब कृष्णाजी लांडे यांचे चिरंजीव ब्ल्यू स्टार फ्रेंड सर्कलचे सर्व निलेश शेठ भाऊसाहेब लांडे पाटील यांचं चिन्ह आहे अंगठी. त्यानंतर सर्वसाधारण महिला रांजणगावचे सामाजिक कार्यकर्ते सर्वांशी मिळून म्हणून राहणारे व्यक्तिमत्व दिनूभाऊ लांडे यांच्या आमचे मित्र जय मल्हार देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अशोक कांतीलाल शेळके हे निवड या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे ते आपल्या रांजणगावचं भूषण आदर्श पुरस्कार विजेते आदर्श सरपंच समाज भूषण पुरस्कार विजेते रोकडो यात्रा कमिटीचे अध्यक्ष भीमाजी अप्पा खेडकर त्याचप्रमाणे रांजणगावचे प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते हरिभक्तपरायण नानासाहेब दिनकरराव पाचुंकर पाटील दोन्ही मान्यवरांना मी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक 6 वार्ड क्रमांक 5चे उमेदवार आहेत रांजणगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि खंडोबा मंदिरासाठी ज्यांनी उभारणीसाठी तन मन आणि धनाने सर्व गावामध्ये लोकवर्गणी गोळा करण्याचं काम केलेलं आहे ते आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कान्हू दुंडे यांचे सुपुत्र अनिल शेठ बाळासाहेब दुंडे हे वार्ड क्रमांक 5 मधून सर्वसाधारण पुरुषमधून निवडणूक लढवत आहे. त्यांचं चिन्ह आहे अंगठी. त्यानंतर सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 5 फंड रुपालीताई शरद ह्या देखील पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहेत रांजणगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं संत्रा बागायतदार म्हणून जुन्या काळामध्ये त्यांची ओळख होती आणि आजही आहे असे संभाजीराव विठोबा शेळके यांचे चिरंजीव जय गणेश ट्रान्सपोर्टचे सर्व शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष नेताजी संभाजीराव फंड हे वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांनी स्वागत करायचंय. सूर्यकांतजी लांडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान होतोय. त्यानंतर वार्ड क्रमांक 6 खऱ्या अर्थानं निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली तेव्हापासून उमेदवार म्हणून आमचे आप्पा भीमाजी आप्पा खेडकर यांनी एक दिलाने एक मुखाने ज्यांना पाठिंबा दिला ते हर्षलांना विलास गदादे सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये हर्षलांनाचं स्वागत करायचंय. त्यांचं चिन्ह आहे किटली. त्यानंतर सर्वसाधारण महिलामधून वार्ड क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहेत रांजणगावचे विद्यमान उपसरपंच आणि अगदी कमी वयामध्ये उपसरपंच होण्याचा मान ज्यांना मिळाला ते आकाशदादा बत्ते यांच्या सुविध पत्नी तेजलताई आकाश बत्ते यांनी उभं राहून आपला सन्मान घ्यायचा आहे. त्यांचं चिन्ह आहे अंगठी. त्यानंतर वार्ड क्रमांक 6 मधून अनुसूचित जाती प्राध्यापक माणिक सर खेडकर आपल्याला विनंती असेल त्याचप्रमाणे उमेदवारांच्या वतीने कोणाला बोलायचं आहे का? या ठिकाणी विनंती आहे. अजून कोणाला बोलायचं आहे का? दत्तात्रय लांडे मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने या रांजणगाव गणपतीच्या गावामध्ये परिवर्तन घडून हे गावचा चेहरामोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते पुणे जिल्ह्याचे नेते, त्याचप्रमाणे शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय मानसिंग भैया पाचनकर पाटील, त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी आदर्श सरपंच, राजकारणामध्ये त्यांचासुद्धा गाढा अभ्यास आहे असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय भीमाजी सदाशिवराव खेडकर, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी अनेक वर्षापूर्वी शिरूर तालुक्याचं उपसभापती म्हणून पंचायत समितीमध्ये काम केलं ते गावच्या राजकारणामधील चाणक्य आदरणीय आबासाहेब नारायणराव पाचनकर पाटील आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित गावातील ज्येष्ठ मंडळी, त्याचप्रमाणे माझे तरुण सहकारी मित्र उपस्थित माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, खऱ्या अर्थाने आपल्या गावची निवडणूक या ठिकाणी उभी राहिली आणि निवडणूक उभी राहिल्यानंतर ह्या मंचावर आपल्याला जे चित्र पाहायला मिळत आहे त्याचे खरे शिल्पकार आहेत आदरणीय मानसिंग भैया, त्याचप्रमाणे श्रीकांत बबलू पाटील पाचुंदकर आणि माणिकराव खेडकर सर यांना या ठिकाणी टाळ्या वाजवून धन्यवाद देऊ, कारण यांनी अत्यंत सक्षम आणि तोडीसतोड चांगल्या पद्धतीचा पॅनल आपल्यापुढं उभा केलेला आहे, म्हणून त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि मी आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु भावांनो आणि बहिणींनो आपल्याला एक सांगतो, गावची नेतृत्व करण्याची संधी आपण ज्यांना देणार आहोत खऱ्या अर्थाने भविष्यकाळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या या संपूर्ण गावचा विकास परिवर्तन जे बदल एकत्र जमलेलो आहोत. या ठिकाणी श्री मंगलमूर्ती ग्राम विकास पॅनलच्या वतीनं आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपण गेली 2018ची निवडणूकही श्री मंगलमूर्ती ग्राम विकास पॅनलच्या वतीनं लढवून घवघवीत असं यश संपादन केलं होतं आणि शाश्वत आणि गतिशील असा विकास घडवून आणण्याचं काम कोरोनाचं संकट असतानाही आपल्या मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी
कष्ट करून आज आपण जे समोर पाहतोय असं भव्य दिव्य असं ग्राम सचिवालय उभं केलं, त्याचप्रमाणे स्मशानभूमीचं काम केलं, वाड्या वस्त्यावरील अंतर्गत रस्ते केले, अशी सर्व कामं, त्यात नळ पुरवठा असेल, दिवाबत्तीची कामं असतील, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलेलं आहे. आणि असंच गतिशील आणि शाश्वत विकासाचं काम करण्यासाठी आता या नवीन उमेदवारांना आपण संधी द्यावी अशी मी मायबाप मतदार बंधू आणि भगिनींच्या चरणी विनंती करतो. यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळ, गॅस सिलेंडर, अंगठी आणि किटली. या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो. आणि जाता जाता मी या ठिकाणी एकच शब्द म्हणेन, सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. यानंतर प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट सन्माननीय उमेदवार शरद सेठ पवार, आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. कैलासवासी ज्ञानेश्वर धोंडीबा पवार यांचे आशीर्वाद पाठीशी ठेवून व पॅनल प्रमुख आबा काका पाचुनकर पाटील, भीमाजी आप्पा खेडकर व युवकांचे प्रेरणास्थान मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमूर्ती ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून मी निवडणूक लढवित आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी मला पाठिंबा देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. महिलांच्या वतीनं कोण त्या ठिकाणी बोलणार आहे? महिला प्रतिनिधी कोण बोलणार आहे? ठीक आहे. रांजणगावच्या इतिहासामध्ये न भूतो ना भविष्यतो अशी युती तुमच्या समोर झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून मग मानसिंग भैया पाचुनकर असेल, श्रीकांत आबासाहेब पाचुनकर पाटील असेल, मी असेल, आम्ही तिघांनी भीमाजी सदाशिव खेडकर आणि आबासाहेब पाटील पाचुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निर्णय घेतला की या गावाला स्थिर आणि शाश्वत स्वरूपाचा जर आपल्याला विकास करायचा असेल, स्थिर आणि शाश्वत स्वरूपाचं जर सरकार द्यायचं असेल, शासन करायचं असेल, तर आपल्याला तिघांना एकत्रित झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतला. मित्रांनो, 2018 ते 2023 या कालखंडामध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो. विरोधात लढल्यानंतर मंगलमूर्तीच्या कृपेने आम्हाला असं घवघवीत यश मिळालं. सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर लोकनियुक्त सरपंच सर्जेराव बबनराव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व 17 शिलेदार यांनी या गावचा कारभार हाती घेतला. आणि हा कारभार हाती घेतल्यानंतर विकास कामं काय करायची, कशी करायची याचं सर्व नियोजन केलं गेलं. आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला सर्वांना माहिती आहे, कोरोनाचा कालखंड आला होता 2 वर्षाचा. अतिशय गंभीर परिस्थिती होती. माणूस माणसाजवळ येत नव्हतं, कुणी कोणाशी बोलत नव्हतं. ते 2 वर्ष जाऊन सुद्धा राहिलेल्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही काय कामं केली किंवा सर्जेराव आणि त्यांच्या टीमनी काय कामं केली याचा मी थोडक्यात उहापोह या ठिकाणी मांडणार आहे. मी सत्ता दिल्यानंतर सत्तेचा उपयोग कसा करायचा, समाजाच्या विकासासाठी करायचा याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला या कामाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यामध्ये सर्वात प्रथम बांधकाम क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कामं केली. त्यातलं पहिलं होतं आपल्या शेजारीच असलेली ग्रामपंचायत कार्यालय. या ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी करायची. नवीन ग्रामपंचायत कार्यालय ग्रामस्थांना द्यायचं.
असा एक मानस डोळ्यासमोर ठेवून या ग्रामपंचायत कार्यालय असेल याची उभारणी केली। अतिशय देखणी वास्तू न भूतो न भविष्यतो, यापुढेही होणार नाही, इथून मागे झालेली अशी वास्तू आपल्यासमोर या ठिकाणी उभी आहे। त्यानंतर महिला अस्मिता भवन बांधलं, महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी महिला अस्मिता भवनाची बांधकाम केलं। तर रोहिदास नगरमध्ये त्या ठिकाणी समाज मंदिराचं काम केलं। आपल्याच गावठाण हद्दीमध्ये असणाऱ्या प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ITC कंपनी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 12 खोल्यांच्या ठिकाणी बांधकाम केलं। देवाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचं बांधकाम केलं। अशा या बांधकामामध्ये एकूण 4,17,00,000चं काम या बांधकाम विभागामध्ये झालं। त्यामध्ये रस्ते विकासामध्ये मग मुरमीकरण असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असेल, डांबरीकरणाचे रस्ते असेल, असे सगळे रस्ते या ठिकाणी घेतले। या रस्त्यात छोटे मोठे रस्त्यामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे रस्ते मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो। त्यामध्ये पहिला रस्ता आहे देवाचीवाडी आखरवस्ती येथील असणारा हा रस्ता, म्हणजे त्यांना जाण्या येण्याचं अजिबात दळवळणाची सोय नव्हती। तो रस्ता या बॉडीने तयार केला। अतिशय सुंदर काम त्यांच्या कालखंडामध्ये झालं। त्याचबरोबर मंगळवेढ्याचा रस्ता, जो मंगळवेढ्याच्या रस्त्यामध्ये लोकांना फंडवस्तीवरतील त्या जाणाऱ्या लोकांना त्याकडे रस्ता नव्हता, तो रस्ता तेथील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला आणि तो मंगळवेढ्याचा रस्ता पूर्ण केला। त्या लोकांच्या त्या ठिकाणी जाण्या येण्याची सुविधा केली गेली। म्हणजे रस्ते करण्यामध्ये आपण डांबरी रस्ते असेल, सिमेंट कॉन्क्रीट असेल, मुरमीकरण असेल, असं एकूण 5,54,00,000 रुपयाची रस्त्याची बांधणी या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये केली। त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल किंवा बंदिस्त गटार योजना असेल, वाढीव पाणी योजना, जलजीवनची आपण 3 कोटीची मंजूर करून घेतली। 3,86,00,000ची गावची लोकसंख्या वाढत आहे, गावाला पाण्याचा प्रश्न भविष्यामध्ये गंभीर होणार आहे, त्यासाठी वाढीव पाणी योजनेची व्यवस्था अगोदरच करून ठेवली। 3,86,00,000ची वाढीव पाणी योजनासाठी बंदिस्त गटर योजना की ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये गटर योजना नव्याने सुरू केली, जुनी नादुरुस्त होती ती दुरुस्त केली। अशा स्वरूपाचं एकूण 2,11,00,000 रुपयाची गटर व्यवस्था, बंदिस्त गटर व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी आपण केलं। त्याच्यानंतर रांजणगावच्या सर्व सुखसुविधा असताना या गावामध्ये स्मशानभूमी नव्हती। स्मशानभूमीचा फार ज्वलंत प्रश्न होता। ह्या सगळ्या ग्रामस्थांना आहे इथून पुढे भविष्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा साठणार नाही, हे अभिनंदनाचे सगळ्यांनी टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं। मग ही विकास कामे करत असताना या गावामध्ये एक आगळा वेगळा इतिहास घडला। या 5 वर्षाच्या कालामध्ये आपण 10 माणसांना किंवा 10 सदस्यांना उपसरपंच होण्याची संधी दिली। हे एक वेगळं वैशिष्ट्य याचं सांगते की 10 माणसांना पदाधिकारी होण्याची संधी दिली, 10 सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी दिली आणि प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये याचा निश्चित फायदा झाला। त्याच्यामधून काही एक 6-7 मंडळी राहिली, त्या कालावधीमध्ये त्यांचं ते ॲडजस्टमेंट झाली नाही, परंतु प्रत्येक वार्डाला या ठिकाणी प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न आम्ही केला। पहिला सर्जेराव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय योग्य उपसरपंच पदाचं काम झालं। सोसायटीसारखा प्रश्न होता, सोसायटीची निवडणूक याच कालखंडामध्ये बिनविरोध करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न करून ती यशस्वी करून दाखवला। तिथं आम्ही 13 लोकांना संधी दिली। मग या गावामध्ये काम करत असताना समानता राखण्याचं, सर्व ठिकाणी योग्य प्रकारे प्रतिनिधित्व देण्याचं काम या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये झालं। त्याचा संपूर्ण लेखाजोखा तुमच्यासमोर मांडलेला आहे। हे आरशासारखं प्रतिमा गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आता भविष्यामध्ये काय करायचं, ही जे 17 आपण उमेदवार ज्या ठिकाणी दिलेले आहेत, या 17 उमेदवारांच्या पाठीमागे जर तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात तर या 17 उमेदवारांना निश्चित पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा या गावाचा विकास करण्यासाठी, शाश्वत विकास करण्यासाठी निश्चित त्याकडे संधी मिळेल। मला वाटतं आजची गर्दी पाहिल्यानंतर विरोधकांना निश्चित धक्का बसला असणार आहे की एवढी मोठी माणसं नारळ फोडण्यासाठी एकत्रित येतात। प्रत्येक वार्डामधील प्रत्येक घरामधील या ठिकाणी प्रतिनिधित्व आलेलं आहे आणि हा नक्कीच आज चांगला संदेश मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून पुढे जाणार आहे। त्यामुळं उद्या काय होईल याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही। ही सर्व मान्यवर मंडळी, व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी यांच्या मार्गदर्शनाने आपण ही निवडणूक निश्चित जिंकणार आहोत अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मी सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी, निवडणुकीसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देताना थांबतो। धन्यवाद। यानंतर शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष सन्माननीय मानसिंग भैया पाचुंदकर पाटील, आपल्याला विनंती असेल आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आणि उमेदवारांना
या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण या ठिकाणी द्यायच्या। सन्मान्य शिरूर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर पाटील। आज आपण आपल्या रांजणगावच्या पवित्र भूमीमध्ये मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून उभे राहिलेल्या 18 उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आणि या सगळ्या लोकांना आणि आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। आगळी वेगळी अशी निवडणूक आहे। आगळी वेगळी निवडणूक मी याच्यासाठी म्हणेन की आज आबा काकांच्या नेतृत्वाखाली आणि भीमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मी बबलू आणि सरांनी आणि व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी आणि तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी मान्यता दिल्याच्या नंतर आपण सगळेजण एकत्र येऊन आज मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आज हे 18 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे। आणि आज या 18 उमेदवारांचा परिचय करून देत असताना संपतराव खेडकर यांनी सगळ्यांचा परिचय आपल्याला दिलेला आहे। आणि हा परिचय झाल्याच्या नंतर खरं तर 3चा टायमिंग होता। 3चा टायमिंग आता या ठिकाणी जवळपास 6 वाजत आलेले आहे, म्हणजे 3 तास झालेले आहे। अनेक मान्यवरांना या ठिकाणी त्यांची मनोव्यक्त व्यक्त करायची होती, परंतु वेळेअभावी या ठिकाणी आपल्याला करता आली नाही, म्हणून मी आपल्या सगळ्यांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर आजची ही निवडणूक आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र येऊन लढत आहोत। आणि ही निवडणूक लढत असताना मी माझ्या पद्धतीने 20 तारखेला संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केला। आबा काकांनी, बबलूंनी, सरांनी, सर्जेराव खेडकर यांनी त्यांचा पॅनल उभा केला। आणि 20 तारखेच्या नंतर काही मंडळींनी याच्यामध्ये समझोता करून आणण्याचा प्रयत्न केला आणि तो समझोता त्या ठिकाणी झाला। आणि हा समझोता होत असताना मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचंय की खूप काही लोकांना, म्हणजे खूप काही दिग्गज नेत्यांना गावातल्या त्या ठिकाणी थांबावं लागलं। आणि आपण सगळेजण थांबणाऱ्या सगळ्या उमेदवारांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ। कारण ते जर उमेदवार त्या ठिकाणी जर थांबले नसते तर कदाचित आज आपल्याला सगळ्यांना हे व्यासपीठावरती असलेलं चित्र आणि समोर असणारं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं नसतं। म्हणून मी पॅनलच्या सगळ्या प्रमुखांच्या वतीने ज्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी माघार घेतली आणि या 18 उमेदवारांना या ठिकाणी जाहीररित्या पाठिंबा दिला, त्या सर्व उमेदवारांचं, माघारी घेतलेल्या उमेदवारांच्या वतीने मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आज सरांनी या ठिकाणी बोलत असताना अगदी थोडक्यात या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला की आम्ही सगळेजण एकत्र या ठिकाणी आलो कसे, हा सगळ्यांना प्रश्न या ठिकाणी पडलेला असणार आहे। परंतु याची सुरुवात आबा काका सोसायटीच्या निवडणुकीपासून झाली। सोसायटीच्या निवडणुकीला सुद्धा असंच झालं, दोन्ही बाजूनी फॉर्म भरले गेले आणि फॉर्मच्या विड्रॉलच्या दिवशी त्या ठिकाणी
आबा काकांची आणि काही मान्यवरांची चर्चा झाली. आपण नव्हते त्या प्रक्रियेत, सर होते. आणि त्या ठिकाणी योगायोगाने म्हणजे ती काही निवडणूक अशी आवर्जून बिनविरोध झाली नाही, परंतु निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध झाली. आणि मला त्या ठिकाणी 6 जागा देण्यात आल्या आणि सरांना बबलूला यांना 7 जागा देण्यात आल्या. त्याच्यानंतर आपण सगळेजण गणपतीच्या मंदिरामध्ये बसून त्या ठिकाणी सगळ्या पदाची वाटप त्या ठिकाणी केली आणि ठरल्याप्रमाणे सोसायटीचा सुद्धा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. परंतु आपली 2023 ते 2028ची ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि का कोणास ठाऊक कोणाच्या म्हणजे माझ्या मनात नव्हतं, बबलूच्या मनात नव्हतं किंवा सर्जेराव सरपंचाच्या मनात नव्हतं किंवा सरांच्याही मनात नव्हतं, परंतु ती चर्चा चालू झाली की मी आबा काका आणि भीमाजी आप्पा आम्ही तिघं एकत्र येऊन त्या ठिकाणी पॅनल करणार आहे आणि हा पॅनल अशा पद्धतीने झाला तर कदाचित गावची ग्रामपंचायत निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध होईल. आणि मग अशा प्रकारची चर्चा जाणीवपूर्वक तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पर्यंत आणली गेली आणि शेवटपर्यंत आता या ठिकाणी सगळ्याच मान्यवरांचं किंवा आपल्या दोन्ही पॅनल प्रमुखांच्या सूचना आहेत की आपल्याला फार काही टीका टिप्पणी या ठिकाणी करायची नाही, परंतु काही गोष्टी आप्पा आणि आबा काका सांगितल्या पाहिजे की जर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली, सोसायटीच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्याच्या नंतर काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली, मग जर तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली असेल तर मग उद्या कदाचित जर ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध जर झाली असती तर कशात बिघडलं असतं. परंतु जाणीवपूर्वक काही गोष्टी अशा घडून आणल्या की सातत्यानं की ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार. हे तिघजण एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक बिनविरोध होणार. म्हणून जवळपास 179 फॉर्म त्या ठिकाणी भरले गेले, परंतु सुदैवाने सगळ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म मागे घेतले. कदाचित आदल्या दिवशी रात्री सुद्धा एक पोस्ट आदल्या दिवशी व्हायरल झाली होती की अभिनंदन रांजणगावची निवडणूक बिनविरोध झाली म्हणून. म्हणजे एवढ्या प्रकारच्या म्हणजे सातत्यानं तुमच्या सगळ्यांच्या मध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी झाला, परंतु तुम्ही जनता सगळे आमच्या पाठीशी एकदम ठाम होते म्हणून आजचा दिवस या ठिकाणी उजडलेला आहे. आणि आजच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कळकळीची नम्रतेची विनंती करणार आहे. आज आपण सगळेजण एक विचाराने एक आचाराने एकत्र आलेलो आहोत. रांजणगावचं भविष्य घडवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. रांजणगावचा एक आगळा विकास करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि एक विश्वासाने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. म्हणून मला आजच्या या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना जाहीर नम्र विनंती करायची आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये सातत्याने तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि तो गैरसमज निर्माण करून स्वतःची पुळी भाजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणून मला तुम्हाला सगळ्या मतदार बंधू भगिनींना आणि सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना किंवा प्रमुख मार्गदर्शक लोकांना या ठिकाणी विनंती करायची आहे, कसल्याही प्रकारचा संभ्रम किंवा कसल्याही प्रकारचा गैरसमज तुम्ही आपसात करून त्या ठिकाणी घेऊ नका. आणि आज जसं सरांनी आता या ठिकाणी उल्लेख केला की आज जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही काल तर खरं तर परवा विड्रॉल झाले, काल दुपारपर्यंत सुद्धा आम्हाला तिघांना पण त्या ठिकाणी त्याचं कळत नव्हतं काय करायचं काय नाही ते. शेवटी आम्ही दुपारी बबलू मी सर्जेराव आणि सर आम्ही बबलूच्या ऑफिसला बसलो आणि मग आबा काकांना फोन केला की आबा काका तिथं आले म्हणलं आता हे पुढं कसं करायचं. आणि मग त्या ठिकाणी सगळ्या आपल्या 18च्या 18 उमेदवारांची मिटिंग घेतली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने प्रचाराची यंत्रणा आपली त्या ठिकाणी चालू झाली. आणि आज दुपारी 3 वाजता प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय आपला त्या ठिकाणी झाला. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही एवढ्या हजारोच्या संख्येने एका दिवसामध्ये हे आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आजची निवडणूक ही एक विश्वासार्थ जपण्याची निवडणूक आहे, कोणाच्याही विश्वासाला तडा न जाणाऱ्याची निवडणूक या ठिकाणी आहे. जाणीवपूर्वक तुमच्या आमच्यामध्ये हा विश्वास निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची कळकळीची विनंती करणार आहे. वार्ड क्रमांक 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल,
अशा कुठल्याही वार्डमध्ये कुणीही गैरसमज त्या ठिकाणी करून घ्यायचा नाही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पॅनल टू पॅनल मतदान करून आपल्या 18च्या 18 उमेदवार त्या ठिकाणी विजय करून आणायचे आहे. ठीक आहे, काही थोडक्यात काही गैरसमज झाले, आपल्यातली काही लोक नाराज झाली, परंतु तरी सुद्धा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पॅनल टू पॅनल हेच मतदान त्या ठिकाणी करून आणायचंय. कुठल्याही बोलतापेला आपण कुणीही त्या ठिकाणी बळी पडायचं नाही, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना आजच्या या सभेच्या निमित्तानं करणार आहे. खरं तर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी बोलायच्या पण आहेत, परंतु सगळ्यांनी ठरवलेलं आहे की निवडणूक अत्यंत शांत रीतीने चाललेली आहे. त्यामुळे विनाकारण त्या ठिकाणी आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही, म्हणून आपण कोणावरती त्या ठिकाणी टीका टिप्पणी करणार नाही. परंतु उद्याच्या भविष्य काळामध्ये आज आम्ही सगळेजण एकत्र येऊन गावासाठी काय करणार, आज एकत्र आलो आपण, पण नंतरचं काय, उद्या गावासाठी काय, या सगळ्या गोष्टी खरं तर तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रामुख्याने मांडल्या गेल्या पाहिजेत. सरांनी त्याचा थोडक्यात अत्यंत चांगल्या पद्धतीचा पावोपप केला. सर्जेराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षामध्ये किंवा उपसरपंच आता आकाशे यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न ह्या बॉडीने केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम 5 वर्ष यांनी केलं, म्हणून त्यांचं आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू. आणि आज 5 वर्षाचा कालावधी संपत आल्याच्या नंतर त्यांनी केलेला विकास, त्यांनी केलेली कामं तुमच्या जनतेच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं सातत्यानं आपल्या या रांजणगावावरती विशेष प्रेम आहे. म्हणून साहेबांच्या माध्यमातून मी उपसरपंच असताना त्या काळामध्ये जवळपास 20 कोटी रुपयाची नळपाणी पुरवठा योजना गावासाठी आपण मंजूर करून गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यानंतर ती योजना सुद्धा त्या ठिकाणी कमी पडायला लागली, कारण सातत्यानं आपलं रांजणगाव हे आशिया खंडातलं 1 नंबरचं MIDC असल्या कारणानं सातत्यानं आपल्या रांजणगावमध्ये पॉप्युलेशन वाढत चाललं असल्या कारणानं ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी पडत चाललेलं आहे. म्हणून सध्याच्या विद्यमान बॉडीनी सरपंच सर्जेराव खेडकर असतील किंवा आबा काकांच्या नेतृत्वाखाली वाढीव पाणी पुरवठा योजना सुद्धा या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्याचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये ते काम सुद्धा पूर्णत्वास झाल्याशिवाय राहणार नाही. गावामधील अनेक रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, सरांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला. किंवा खरं तर आज आपल्या रांजणगावमध्ये 1ली ते 12वी पर्यंत शाळा या ठिकाणी आहे. परवा बबलूच्या ऑफिसला आम्ही बसल्यानंतर आपण गावासमोर काय काय व्हिजन मांडायचं यावरती सरांची, माझी, बबलूची, आबा काका, सर्जेराव खेडकर आम्ही सगळे होतो. आमची सगळ्यांची चर्चा झाली की आज रांजणगावमध्ये एक चांगलं कॉलेज आपल्याला D.Pharmacy असेल, ITIचं कॉलेज असेल किंवा 11वी 12वी 13वी 14वी ग्रॅज्युएशनपर्यंतचे कॉलेज असेल, अशी चांगली संस्था रांजणगावमध्ये आणून चांगली शिक्षण संस्था चालू करण्याचं काम किंवा चालू करण्याचा मानस या पुढच्या काळामध्ये या 18 जणांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करून घेणार आहे. खरं तर पाण्याची व्यवस्था ही अत्यंत गरजेची आहे. पाण्याची व्यवस्था सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आपल्या गावामध्ये देण्याचा प्रयत्न या पुढील भविष्य काळामध्ये सुद्धा आपण करणार आहे. ज्या पद्धतीने वाढीव पाणी पुरवठा योजना आताच्या विद्यमान बॉडीने मंजूर करून आणलेली आहे, त्याच पद्धतीने MIDCच्या माध्यमातून सुद्धा वाढीव पाण्याचा कोटा मंजूर करून MIDCचं सुद्धा पाणी आपल्या गावाला कसं देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न भविष्य काळामध्ये तुम्हाला आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर सांडपाण्याचा उल्लेख सर तुम्ही या ठिकाणी करायला पाहिजे होता की आज आपल्या गावच्या नैसर्गिक दृष्ट्या आपलं सगळं सांडपाणी आपण गणपतीच्या पाठीमागच्या वड्याला त्या ठिकाणी सोडतो आणि संपूर्ण पाणी, घाण पाणी त्या वड्याला सातत्याने चालू असतं. त्यावरती सुद्धा सरांचा, माझा आणि सर्जेराव आणि बबलूचा आमची आबाकाका तुम्ही यायच्या अगोदर चर्चा झाली होती. त्या सांडपाण्यावरती सुद्धा सांडपाण्याचा प्रकल्प उभारून पाणी परत एकदा वरती वड्याला आणून पुन्हा चांगलं स्वच्छ पाणी वड्याला सोडून ते शेतीसाठी कशा पद्धतीने उपयोगी आणता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच पद्धतीने खरं तर आपल्या गावामध्ये आज
सगळ्यात मोठी एक समस्या निर्माण झालेली आहे की आज PMIDची निर्मिती झाल्याच्या नंतर आपल्या या परिसरामध्ये आपल्या गावच्या आजूबाजूला किंवा आपल्या गावातल्या स्थानिक नागरिकांनी एक जोड व्यवसाय म्हणून आज प्रत्येकाने आपापल्या शेतीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या करून त्या ठिकाणी रूम भाड्याने देण्याचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आपले स्थानिक लोक किंवा आपले काही नातेवाईक किंवा बाहेरून येऊन काही लोक त्या ठिकाणी खोल्या बांधून आपला व्यवसाय करत आहेत। परंतु PMIDची दूरदृष्टी त्याच्यावरती वक्रदृष्टी पडल्याच्या कारणानं काही ठिकाणी ही बांधकामं पाडण्याचा प्रयत्न झाला, परंतु मागच्या 1 वर्षापूर्वी असा प्रकार आपल्या रांजणगावमध्ये संकल्प सिटीमध्ये घडला। परंतु त्यावेळेस नामदार वळसे पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री होते, साहेबांच्या माध्यमातून ती सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्र येऊन केला आणि ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबली। परंतु ही प्रक्रिया इथंच थांबून आपल्याला जमणार नाही, यावरती सुद्धा सातत्यानं आपल्याला सगळ्यांना काम करून ह्या बिल्डिंग आबा काका भीमाजी आप्पा तुमच्या दोघांचाही त्या ठिकाणी मदत घेऊन आपल्याला नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीचा सुद्धा प्रयत्न 100% भविष्य काळामध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन नक्की करू, अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला आजच्या या नारळ फोडाच्या सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो। खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत, परंतु आज वेळ कमी आहे। वेळ कमी असल्यानं आपण सांगता सभेचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करणार आहे। सांगता सभेला सुद्धा आपण सगळेजण एकत्र येऊन ज्या काही उर्वरित सगळ्या गोष्टी असतील त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू। तोपर्यंत आपल्या पॅनलचा जाहीरनामा सुद्धा आपण जाहीर केलेला असेल। आज प्रचार करत असताना मी सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी विनंती करणार आहे की परवा आम्ही अण्णाभाऊ साठे नगरमध्ये सगळ्यात पहिली मीटिंग घेतली, कारण आता सरपंच पदाचा उमेदवार हा संपूर्ण गावामध्ये फिरवायचा आहे। म्हणून मला आपल्या सगळ्या 17च्या 17 उमेदवारांना विनंती करायची आहे की परवा सरांनी मी आणि बबलूंनी त्या ठिकाणी जाऊन सगळ्या आपल्या मातंग समाजाच्या सगळ्या लोकांना आबा का आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की तुमच्या एक 6 टीम तयार करा, प्रत्येक वार्डामध्ये एक 4-4 लोक ज्या आपल्या वार्डातले सगळे उमेदवार फिरणार आहे त्या उमेदवारांच्या बरोबर आपल्या सरपंचाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुटुंबातली 4-4 लोक तुमच्या बरोबर फिरतील आणि 17च्या 17 उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी सरपंच पदाचे हे उमेदवार आहेत, त्यांचे हे नातेवाईक आहेत, याची ओळख तुम्ही त्या ठिकाणी करून द्यावी, अशी प्रकारची विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करणार आहे। कारण 6 दिवस आपल्याला प्रचाराचे आहेत, 6 दिवस एक दिवस फक्त सरपंचाला वेगवेगळ्या वार्डात त्या ठिकाणी जाता येणार आहे, त्याच्यामुळं सरपंचाचा उमेदवार हा आपल्यापर्यंत पोहोचेलच याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। आणि जाता जाता मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे, कुठल्याही पद्धतीने आपण आपसात गैरसमज निर्माण करून घेऊ नका। प्रत्येक वार्डामध्ये विशेषतः 1 नंबर वार्ड असेल आणि 6 नंबर वार्ड असेल, ह्या दोन्ही वार्डामध्ये आपण सगळ्यांनी पॅनल टू पॅनलच मतदान करा, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे। आणि त्या विश्वासार्थाला आपण कुणीही त्या ठिकाणी तडा जाऊन देऊ नका, अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करणार आहे। कारण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यापोटी आज आम्ही व्यासपीठावरती बसलेले सगळे मान्यवर या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत आणि आम्ही एकत्र आल्याच्या नंतर आमच्या विश्वासाला तुमच्या वागण्याने किंवा तुमच्या कृतीने पुढे तडा जाईल याचा प्रयत्न तुमच्याकडून चुकून सुद्धा त्या ठिकाणी होऊन देऊ नका, अशा प्रकारची विनंती आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो। अधिक न बोलता मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने 18च्या 18 उमेदवारांना विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
ज्या वायनरचे ताई उभ्या आहेत त्यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेले 2 उमेदवार आहेत आपले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलासराव आडसूळ आणि आपल्या सोसायटीचे माजी चेअरमन मंगेश मामा शेलार आणि पोपटराव वायदंडे या तिघाही मान्यवरांचा सन्मान सरपंचांनी करावा अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. यानंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक त्याचप्रमाणे शिरूर पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय आबासाहेब पाटील पाचुंदकर. पोपटराव वायदंडे सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. पोपट नाराज आहे काय होतो. चला करू सर. आपल्या गावच्या पंचवार्षिक निवडणूक 23-24च्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असणारे पॅनल प्रमुख, व्यासपीठावर असलेले प्रमुख कार्यकर्ते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि ज्या उमेदवारांचा या ठिकाणी आपल्याला परिचय करून दिला असे सर्व उमेदवार, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनी, संभ्रम मानसिंग भाईंनी सांगितलं तसं संभ्रम अवस्थेतली निवडणुकीचा निकाल माघार घ्यायच्या दिवशी क्लिअर झाला आणि योगाने सोसायटीचा झाला, त्याच पद्धतीने ग्रामपंचायतचा झाला. थोडीफार चर्चा काय झाली असेल पूर्वीची ती मला कल्पना नाही त्याबाबत. तर आत्ताच्या 5 वर्षामध्ये आपलं 5 वर्षामध्ये किंवा त्याच्या पाठीमागं मानसिंगबाईच्या काळामध्ये जो विकास झाला आहे तो आपण सगळे डोळ्यांनी पाहत आहे. गावच्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय म्हणा किंवा स्मशानभूमीचं काम म्हणा किंवा ज्याच्या त्याच्या वार्डामध्ये जो त्या पद्धतीने जो विकास झाला आहे तो आपण सगळं पाहत आहे आपण. त्यामुळं त्याबद्दल मी काही बोलत नाही. विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं त्या काळातील ती बॉडी किंवा ते संचालक मंडळ त्या पद्धतीने काम करून विकास करत असते. दुसरी गोष्ट अशी की आप्पा आणि माझी जी युती टिकली मानसिंग भैया, तर तुम्ही आता सर तुम्ही बघलोय तर ही युती कायमची टिकावी अशी मी मंगलमूर्तीला प्रार्थना करतो आणि ती टिकावी. कारण आप्पाचे आमचे वादविवाद व्हायचे, वादविवादही होतात, परंतु ते वादविवाद किती ताणायचे किंवा किती टोकाला न्यायचे हे आपण ठरवून आम्ही मार्गदर्शक तुम्हाला आहेत, परंतु ही युती कायमस्वरूपी टिकल असं मी शब्द देतो. कारण त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट अशी की आज पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण 6 वार्डामध्ये 17 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि सरपंच पदासाठी 1 उमेदवार असे 18 एकूण उमेदवार दिलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. येत्या 5 तारखेला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आपण सर्वांनी आपलं चिन्ह आहे, सरपंच पदाचं चिन्ह आहे नारळ, त्याचप्रमाणे अंगठी, किटली आणि गॅस सिलेंडर या 4ही चिन्हासमोर आपण चारही चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपल्या या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करायचा आहे. आपली या ठिकाणची उपस्थिती पाहून आजच आपला या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. असंच या ठिकाणी आपण विजयी सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहून राहाल अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल या मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनलच्या वतीने आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. मंगलमूर्ती हां सांगा ना जेवणाचं